श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण मेष राशीच्या जातकांना तसेच वृषभ, मिथुन, कर्क अशा 4 जातकांना जेव्हा रविदेव 16 ऑक्टोबरला तुळ राशीत प्रवेश करतील तेथून पुढील 1 महिना कसा जाणार आहे, त्यांच्या जीवनामध्ये रविदेव कोणकोणत्या शुभ गोष्टी घडून आणणार आहेत याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करण्यापूर्वी सांगू इच्छिते, आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा आणि आवडल्यास नक्कीच जास्तीत जास्त शेअर करावा. सर्वप्रथम आपण राशीपत्रिकेप्रमाणे माहिती घेत आहोत. त्यामुळे राशीपत्रिकेमध्ये रविदेव जेव्हा तुळ राशीत जातील तेव्हा ते कोणत्या स्थानात स्थानापन्न होतील आणि तेथून शुभ फळे देतील याची माहिती घेऊयात. राशीचक्रातील सर्वात पहिली रास म्हणजेच मेषरास. तुमची मेषरास आहे. मेष राशीला सप्तम भावामध्ये रविदेव येणार आहेत. अर्थात तुमच्या जोडदाराच्या स्थानामध्ये जेव्हा रविदेव येतील तेव्हा वैवाहिक सौख्यामध्ये थोड्याफार प्रमाणात संघर्ष निर्माण करून देतील. दोघांमध्ये वैयक्तिक जीवनामध्ये थोडासा दुरावा किंवा आबोला निर्माण करून देतील. रविदेवांचं हे एक अशुभ फळ सोडलं तर मेष राशीच्या जातकांना व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी चालना प्राप्त होणार आहे. भागीदारीचे व्यापार करावेत किंवा असतील तर ते व्यापार स्थिर कसे होतील याच्या नवनवीन आयडिया तुम्ही शोधणार आहात. त्याचबरोबर तुमच्या जोडीदाराला नोकरी नसेल तर नोकरी प्राप्त करून देण्यासाठी किंवा व्यवसाय प्राप्त करून देण्यासाठी तुमच्याकडनं जास्त प्रयत्न होणार आहेत. तसेच तुम्ही कायद्यासंदर्भातलं शिक्षण घेत असाल तर त्या शिक्षणामध्ये थोडासा हा महिना अभ्यास करण्याची गरज भासवणार आहे. कारण थोडासा आळशीपणा वाढवू शकतो आणि आरोग्यासंदर्भात थोड्याशा तक्रारी पण निर्माण करून देऊ शकतात. त्यामुळे रविदेवांचं हे एक अशुभ फळसुद्धा मेष राशीच्या जातकांना प्राप्त होऊ शकेल. मग आता हे अशुभ फळ कमी होण्यासाठी आणि शुभ फळ मोठ्या प्रमाणात प्राप्त होण्यासाठी काय करावं, तर रविदेवांची उपासना करायची आहे. रीम आदित्याय नमः किंवा दररोज सूर्याला अर्घ्य देणं हे तुम्हाला अत्यंत लाभदायक ठरणार आहे. मग या संपूर्ण महिनाभराच्या कालावधीमध्ये अर्थात 17 ऑक्टोबर ते 16 नोव्हेंबर या कालावधीमध्ये तुम्ही रविदेवांची जास्तीत जास्त उपासना करायची आहे. रामरायाची जास्तीत जास्त उपासना करायची आहे. यामुळे नक्कीच तुम्हाला लाभ प्राप्त होऊ शकेल. आता आपण पुढील राशीकडे जाणार आहोत. वृषभ रास. वृषभ राशीच्या जातकांना रविदेव त्यांच्या राशीपत्रिकेतील 6ष्ठ स्थानात येणार आहेत. 6ष्ठ स्थानातील रविदेव हे शत्रू कटकटी किंवा आजारपणाच्या तक्रारी ज्या काही तुम्हाला येत असतील किंवा आता सध्या स्थितीमध्ये जर असतील तर त्याच्यामध्ये थोडीशी वाढ घडून येऊ शकेल. त्यामुळे हा जो त्रास आहे हा कमी कसा होईल यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करायचे आहे. अर्थात उपासनेकडे लक्ष द्यायचं आहे. परंतु ज्यांचे भागीदारीचे व्यवसाय असतील किंवा खरेदी विक्री संदर्भातील पार्टनरशिपचा व्यवसाय असेल तर त्या लोकांसाठी हा महिना अत्यंत लाभदायक ठरणार आहे. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची कागदपत्राची पूर्तता होत नसेल आणि त्यामुळे तुमचा एखादा व्यवहार थांबला असेल तर ती कागदपत्रांची पूर्तता तुम्हाला या महिनाभराच्या कालावधीमध्ये नक्कीच होऊ शकेल. याचबरोबर रविदेवांची सप्तम दृष्टी ही तुमच्या राशीपत्रिकेतील व्ययस्थानावर येत आहे. त्यामुळे अचानक एखाद्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी किंवा कायद्याच्या संदर्भातील एखाद्या कामासाठी तुमच्याकडनं मोठ्या प्रमाणात खर्चसुद्धा उत्पन्न करून देऊ शकतील. हे तुम्हाला फळ रविदेव 6ष्ठ स्थानात आल्यामुळे होणार आहे. याचबरोबर रविदेव 6ष्ठ स्थानात जेव्हा येतात तेव्हा तुमच्या कुटुंबातील आजोळकडचं सुख तुम्हाला प्राप्त करून देतात. तेही तुम्हाला एक शुभ फळ प्राप्त होणार आहे. तुमच्या कुटुंबातील आजोळकडच्या सदस्यांना भेटण्याची सदिच्छा भेट घेण्याचे योग येतील. पर्यटनासंदर्भातले सुद्धा योग तुम्हाला या महिनाभरामध्ये संभवणार आहेत. याचबरोबर आरोग्यासंदर्भात कोणत्या तक्रारी येऊ शकतात, तर पोटासंदर्भातील विकार उद्भवू शकतील. ओटीपोट दुखणं किंवा डायजेस्ट न होणं, जेवण अन्नपचन न होणं या काही तक्रारी जाणवू शकतात. त्यामुळे रविदेवांची उपासना करायची आहे. रविदेवांना दररोज अर्घ्य देणं, त्याचबरोबर सूर्याचा जप करायचा म्हणजेच रीम रवये नमः हा जप केला तरीसुद्धा चालेल किंवा रीम आदित्याय नमः हा जप केला तरीसुद्धा चालू शकेल. आणि रोज संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये रामरक्षाचं पठण करायचं आहे. यामुळे सुद्धा तुम्हाला नक्कीच आरोग्य वृद्धिंगत झालेलं दिसून येईल आणि तब्येतीच्या तक्रारी कमी झालेल्या जाणवतील. आता पुढील राशीकडे वळूयात.
राशीचक्रातील तिसरी रास म्हणजेच मिथुन रास. मिथुन राशीच्या जातकांना राशीपत्रिकेप्रमाणे पंचम स्थानामध्ये रविदेवाचं गोचर सुरू होत आहे. मग हे गोचर तुमच्या शिक्षणासंदर्भातील अडचणी निर्माण करून देणारं ठरणार आहे. तुम्हाला एखाद्या महत्त्वपूर्ण कोर्ससाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये थोडीशी दिरंगाई होऊ शकेल किंवा तुमच्याकडनं उशीर झाला किंवा तुम्ही जाताय पण तुमचं काम सिद्धीच लवकर होत नाही आहे, अशा काही अडचणी येत असतील तर त्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नक्कीच या कालावधीमध्ये तुम्हाला काही उपासना मी सुचवणार आहे. ती उपासना तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगितली जाईल, ती तुम्हाला करावी लागणार आहे. यामुळे नक्कीच तुमच्या शिक्षणातील ज्या महत्त्वपूर्ण अडचणी येणार आहेत त्या अडचणी कमी होण्यासाठी मदत होऊ शकेल. याचबरोबर पंचमस्थान हे शिक्षणाबरोबर संततीसुद्धा पाहिली जाते या पंचमस्थानावरून. आणि या पंचमस्थानामध्ये जेव्हा रविदेव नीच राशीचे होऊन येतात त्यावेळेस तुमच्या संततीबद्दल काळजी चिंता वाढवणं किंवा संततीच्या आरोग्यासंदर्भात काळजी चिंता वाटणं या काही तक्रारी मिथुन राशीच्या स्त्री आणि पुरुष जातकांना जाणवणार आहेत. मग ज्यावेळेस स्त्री जातक मिथुन राशीचे असतील त्यांना जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या मुलासंदर्भात किंवा मुलीसंदर्भात खूप काळजी वाटणं, त्यांच्या अभ्यासासंदर्भात किंवा त्यांच्या करिअर संदर्भात, त्यांच्या विवाहासंदर्भात मोठ्या प्रमाणात काळजी चिंता वाटणं आणि त्यामुळे आरोग्याला काही तक्रारी निर्माण होणं, मायग्रेनचा त्रास होणं किंवा डोकेदुखीचा त्रास होणं किंवा थायरॉईडचा जर तुम्हाला त्रास असेल तर तो त्रास वाढणं, BP शुगरचा त्रास वाढणं या तक्रारी होऊ शकतात. त्यामुळे नक्कीच मन शांत होण्यासाठी, मन स्थिर होण्यासाठी दररोज मारुती स्तोत्र वाचन करत चला. या संपूर्ण महिन्याभराच्या कालावधीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त मारुतीरायाची उपासना करायची आहे आणि रामरायाची उपासना करायची आहे. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये या काही अडचणी ज्या सांगितल्या या अडचणी कमी होण्यास मदत मिळेल. याचबरोबर कोणतं शुभ फळ देणार आहे तेही जाणून घेणार आहोत. रविदेवांची सप्तम दृष्टी ही लाभस्थानावर येत आहे. लाभस्थान हे आपल्या आर्थिक उन्नतीचं स्थान मानलं जातं आणि या स्थानावर जेव्हा रविदेवांची दृष्टी येते तेव्हा तुम्हाला लाभ प्राप्त करून देतात. शेती, बागायत जमीन किंवा खरेदी विक्री संदर्भातील तुमचे व्यापार असतील तर त्या व्यापारामध्ये उन्नती जाणवणार आहे. हे अत्यंत लाभदायक ग्रहमान तुम्हाला येत्या 1 महिन्यामध्ये जाणवणार आहे. याचबरोबर लाभस्थानामध्ये जेव्हा रविदेवांची दृष्टी येते तेव्हा तुम्हाला कामामध्ये उरक वाढणार आहे. कामं करण्याची तयारी तुम्ही दर्शवणार आहात. म्हणजे हेही एक शुभ फळ तुम्हाला रविदेव प्राप्त करून देतील. आर्थिक पाया जर उत्तम असेल तर कुठलाही व्यापार आपण अतिशय उत्कृष्ट प्रकारे नियोजनबद्ध उभा करू शकतो आणि त्याला एक यशाकडे नेऊ शकतो. आणि हाच कालावधी आता येणाऱ्या 1 महिन्याभरात तुम्हाला मिथुन राशीच्या जातकांना जाणवणार आहे, लाभणार आहे. हे एक शुभ ग्रहमान तुम्हाला रविदेव पंचमस्थानात आल्यामुळे प्राप्त होणार आहे. आता आपण पुढील राशीकडे वळणार आहोत. राशीचक्रातील चौथी रास कर्क रास. कर्क राशीचे जातक अत्यंत भावनिक, प्रामाणिक असतात आणि रविदेव जेव्हा त्यांच्या राशीपत्रिकेतील चतुर्थ स्थानात येतात त्यावेळेस कुटुंबाचं सौख्य थोडंसं डळमळीत करतात. तुमच्या जोडीदाराच्या संदर्भात किंवा तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या संदर्भात काळजी चिंता वाढवून देतात. हे एक अशुभ ग्रहमान तुम्हाला सर्वप्रथम सांगू इच्छिते या महिन्याभरात जाणवू शकेल. त्यांच्यासोबत मतवैचारिकता, मतभिन्नता झाल्यामुळे तुम्ही थोडेसे नाराज किंवा असमाधानी किंवा चिंतित असं काहीसं वातावरण तुम्हाला या महिन्याच्या काही दिवसात उत्पन्न होऊ शकतं. संपूर्ण महिनाभर हे फळ लाभत नाही.
गेल्या काही दिवसामध्ये तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह व्ह्यूज वाढल्या होत्या, नकारात्मकता वाढली होती आणि त्यामुळे तुम्ही चिंतित होता, काळजीत होता. तर तो काहीसा दोष कमी झालेला दिसेल. त्याचबरोबर रविदेवांची उपासना तुम्ही जास्तीत जास्त जर केली तर नक्कीच तुम्हाला हे शुभफळ प्राप्त होणार आहे. ते म्हणजे तुमच्या घरामध्ये एखादं आनंददायी शुभ कार्य घडून येण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या महिन्याभराच्या कालावधीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त रविदेवांची अर्थात आदित्य नारायणाची उपासना करा, रामरक्षा पठण करा आणि सगळ्यात महत्त्वाचं रविदेवांची सप्तमदृष्टी तुमच्या व्यवसाय स्थानावर येत आहे. त्यामुळे व्यवसाय वृद्धिंगत होऊ शकतील. व्यवसायामध्ये किरकोळ प्रमाणात किंवा नोकरीमध्ये किरकोळ प्रमाणात तुम्हाला मानसिक ताण पण जाणवू शकणार आहे. कामाचा किंवा तुम्हाला इतर काही गोष्टींमुळे थोडासा मानसिक ताण पण वाढवू शकतो. तर त्याही गोष्टीकडे लक्ष द्या. मेडिटेशन करा. तर आज आपण मेष ते मीन राशीच्या जातकांना यामधील मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क अशा 4 राशीच्या जातकांना हा महिना कसा जाणार आहे, कोणती शुभ अशुभ फळे प्राप्त होणार आहेत, रविदेव तूळ राशीत म्हणजेच नीच राशीत गेल्यामुळे या संदर्भात माहिती घेतली. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर नक्कीच आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त मित्रमंडळी, नातेवाईक यांना शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. बेल आयकॉनलाही क्लिक करा. आपल्या ह्या चॅनलला नक्की भेट द्या. यावर अनेक व्हिडिओ आहेत, त्याचाही लाभ घ्या. पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.